हॅलो आई, बोल ना. तुझा आवाज असा का येतोय? लगेच कळलं काय तुला? हा, मग मुलीचा आवाज कळणार नाही तर? कशी आहेस तू? मी बरी आहे. तुला काय झालंय ते सांग आधी. अगं बोल. आई, तुला माहिती ना मी किती टेन्शन मध्ये आहे ते. हा अगं मला माहिती आहे, पण तू सांगशील तर मला कळणार. अगं गावात एक चमत्कारिक बाबा आले, म्हणून मग आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे. मग काय म्हणले ते? कशाचं काय अगं आई, पैसे घेऊन पळून गेले ते. मग आमच्या दोघांची खूप भांडणं होते त्यात. लक्ष नको देऊ आणि टेन्शन पण नको घेऊ आणि अशा बोलू बाबाकडे जात नको जाऊस. काय करू अगं आई, सांग ना काहीतरी मला. काय तर माझ्याशी बोलत पण नाहीये त्यात. मंदिरात जा, देवाकडे साकडा घाल, देवाला प्रार्थना कर की मला होऊ दे, मी तुझं जे असेल ते नवस फेडून टाकीन. त्यांना घेऊन मंदिरात जा, सगळं व्यवस्थित होईल. हो अगं आई, अगदी बरोबर बोलती. मंदिरात जा, देवाला प्रार्थना कर, सगळं व्यवस्थित होऊ दे असं बोल. खरंय तुझं. हे भोंदू बाबा वगैरे असलं काही नसतं ग. कुठून मला बुद्धी सुचली आणि मी यांना घेऊन गेले. एवढ्या वेळेस मंदिरात जाऊन बघ काय असेल ते होऊन जाईल सगळं. प्रार्थना कर देवाकडे व्यवस्थित. हो, मी अगदी देवाच्या मनोभावे भक्ती करेन बघ. आणि जे काही आहे ना, शेवटी त्याच्याकडूनच मिळणार आहे. टेन्शन वगैरे काही घेऊ नको, सगळं देवावरती सोडून दे आता. हो, चल ठेवते मी. ठीक आहे, ठीक आहे. काळजी घे. हो. काय झालं तुला? का असं थोबड पाडून बसली इथं? जरा तरी नीट बोला की आहो. तुम्हाला माहिती आहे ना मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे ते. काय झालं टेन्शनला? आता मस्त बाबाकडे गेलतो, गेला पैसे घेऊन आपले. काय करा काय? आपण मंदिरात जाऊया का? आपल्या कुलदेवताला. हा, तिथं जाऊया आणि नवस बोलूया. एवढं ऐका ना, एवढं केलं ना माझ्यासाठी तुम्ही. आपण आहे ना देवीला सोन्याचा हार घालूया. चालेल ना, जाऊ ना. कधी जाऊया? जाऊ शुक्रवारी कधी. चला ना. चला आता जाऊ. काय माहिती बघूया. आता देवाला गेलो ना आपण, सगळं काही चांगलं होईल बघा. चला आता. थांब बरं, पिशवी धरी. मी आलो 2 मिनिटात. आता कुठं? आलो 2च मिनिटात जाऊन आलो. इथंच थांब, जाऊ नको पुढा.
अरे काय रामा आता काय लय दिसत गाड झाली कुठे काय किरण कुठे तू कुठे आहे काय ना मी आलतो बाबा इकडं कुठं लग्न करा म्हणलं चाललो होतो जरा बाहेर चल अक्षय हॉटेलची पार्टी इथं बघ आपण पाणी वगैरे घेऊ चल पाणी बरं चाललं तू बाकी निवांत तोच काय चाललंय काय हा बरं बाबा लय दिसत गाड झाली आपली हा कोणाचं हॉटेल आहे रे लय मोठं हॉटेल आहे श्रीराम धुंडे टाकीचे नाही का श्रीराम साहेब धुंडे हा हा त्यांचं हॉटेल. मला हे झालं कसं काय नव्हतं बाहेर बसून आपण थोडं आत बसू ना आत बसू ना आत नको बाहेर बसू. आत बसू आत लय मोठं आहे राहतोय मी आपल्याकडलं इथं लॉजिंग आहे ना रूम घेऊन वर बसू काय कसं काय नाही येतं त्यांचं लय मोठं आहे नको नको मला कसं लॉजिंग काय आहे वर बी लय खूप मोठं आहे. पाण्याची बाटली काहीतरी सांगू बाहेर बसतो आपण चल. बरं, ठीक. बस. काय सांगितलं पाण्याची बाटली सांग एक पाणी बॉटल द्या काय सांगायचं इथं काही घेत नाही बाबा बिअर वगैरे घ्या ना बिअर नाही बघतो काय घेत त्याला विचार काय काय बिअर वगैरे घेऊ ना बरं काय सांगायचं सांग बघ ना काय ऑफर आहे त्यांच्याकडे काय वापर आहे आपल्याकडं 2 मिनिट हा आमच्याकडे चिकन थाळी 180 रुपये व त्याच्यावर अनलिमिटेड रोटीवर रस्सा मटन थाळी 250 त्याच्यावर अनलिमिटेड रोटीवर रस्सा तर सोडा प्रति क्वार्टर या चला मला एक सांगा क्वार्टर आपण 3 जण झालो एवढं परवडेल का आपल्याला काय झालं क्वार्टर आमच्याकडे ना ते ना प्रति क्वार्टरवर आहे ना बारपेक्षा 15% डिस्काउंट आहे आम्ही मग ठोय झालो तर तसं आमच्याकडे राहण्याची उत्तम सोय आहे AC व नॉन AC पाणी गरमगार पाणी आहे तुम्हाला पाहिजे तशी सोय आहे आमच्याकडे तुम्ही इथं राहू पण शकता आयला हॉटेलच भारी आहे अरे बघताना दिसतंय हा ना मग काहीतरी काय कुठं राहणार क्वार्टर अजून काही लागतंय का थोडी घेणार ना सांग सांग काही लागतंय का काही चरणा बिरणा काही आपल्याकडं स्नॅक मध्ये काय snacks मध्ये का? तसं नाही हो फुटाणा शेंगदाणा भडंग चिटली वगैरे काहीतरी काय आणा असेल. ना पाच एक फुटाणा आणा काय करायचं घ्या घ्या कोणीच प्यावं लागेल ना नंतर पैसे देणार नाही मी तुम्हाला पैसे द्यायला लागेल कोणीच प्यावं लागेल कोणीच मध्ये या राव, जास्त घ्या. पोरीशिवाय हे, कडे घे ना का नाही मजा आली मजा पाणी का पाणी पाणी काय बाहेर लागली काय झालं कडे घे सांगू का अजून बाद झाली ना आता? मला काय नको बरं बस आता चला मग नेक्स्ट टाइम भेटू चाल जाऊ मग बिल दिलंय सगळं बर
2 मिनिटात आलो म्हणाला तर इथं काय करताय? कोण 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 बायको आहे तुमची, उठा. बघ तू काय आली इकडं? तुम्हाला शोधत आली आणि कशाला काय आली विचारताय? थांबालच म्हणलात आणि इथं आलात का? मग चप्पल लय अवघड आहे माणसाचं. अहो एवढी झेपत नाही तर घेता कशाला? हा? चला घरी. काय झालं? घर कोणीकडे आहे? इकडं. मी इकडं नाही, घर इकडे. कळतं का? कळण्या एवढं तर प्यावं ना. घरी जायचा रस्ता माहित नाही. चला घरी. बोल घेऊन कर. सरळ चला बरं. तिथे थांबा. काय अरे तू काय आली इकडं? बघा तुमचं तोंड बघा, कपडे बघा. काय डोळे झालं? लागले चांगले मातीत तुम्ही. काय झालं? मी आलो होतो बाहेर. मला लय दिवसाचा एक मित्र भेटला माझा जुना. दाखवा बरं कोण होता? त्याने पारली त्याची थोडी मित्र होती. ते अवतार कसं झालंय, कपडे कसे झाले. काय झालं? ते शर्ट काढा पहिलं तुम्ही, तुम्हाला सांगते मी. या हा काढा. डोळ्यात होता काय माहिती. काय लय दिवसाचा काय करते का आपल्याला आता? सांगते ना तुम्ही, काढा. धरबीर नाही काय? मग इकडे या. बसा इथं. तो शर्ट धुवायचा. तवर चांगलं उतरण. हा मग घरी जाऊ आपण. नीट. अरे तुला काय अक्कल फिकर आहे का नाही? अक्कल आहे म्हणूनच वापर करते. घरी अरे, जाऊन मी धुवत बसू होय? येणारे जाणारे माणसं काय काय म्हणते? म्हणतील? चांगली शिक्षा दिली म्हणतात आणि काय म्हणतात? कपडे कुठे धुवायला लावते तू? का? काय होतं दुखलं म्हणजे? तुम्हाला लोळाय कोणी सांगितलं होतं? बघा पो- द्यायचं, गावभर हिंडायचं, लोळायचं आणि घरी आलं मी कपडे धुवायचे होय? नीट धुवा. धुतला ना आता. मित्राकडे बी बघते आणि तुमच्याकडे बी बघते मी आता. माती आहे इथं, नीट नीट धुवा, नीट. मला कसं सांगता? शर्ट निघाला नाही, शर्ट घाणच राहिला, स्वच्छ धुताच येत नाही. काय त्या किरण्याच्या नादी नसतो लागलो तू परला काय किती वेळा सांगायचं लोकांच्या नादाला नका लागत. येणारे जाणारे बघत येत. बघू दे. मला रस्त्यावर कपडे धुवायला लावलेस तू. हा बघू दे. हे कपडे धुवायची लाज वाटली होय? पिऊन पडल्यावर तेव्हा लाज नाही वाटली काय? हा बस ना आता कवर धुवायला लावते. चला घरी घेऊन. आता हे पाय बघ ना मग काही झालं. सगळं प्यायला लावली त्यांनी याला पळून माझी बायको मग चला. आता काय उघडच नेते का घरी? कशी लाज वाटते? बाकीच्या गोष्टी करताना लाज नाही वाटत वे? चला असं तोंड झाकून. म्हणजे लोक काय म्हणायचे बी नाही तुम्हाला. आता देवाला जायचे. बर असली काही गुण केली का नाही? जिथं करताल का नाही तिथनच दगड घेऊन डोक्यात घाला आणि माहेरला निघून आता जा. नाही आता नाही घेणार.